पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? पारंपरिक पदार्थांच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आई आहे माझ्यासोबत। पारंपरिक पद्धतीची पुरणपोळी, अगदी म्हणजे अस्सल। आम्ही पाटा वरवंटा सगळी जय्यत तयारी केलेली आहे। काय करत पहिले डाळ भिजवून घेतली, धुवून स्वच्छ घेतली। तर इथं पाणी गरम करायला ठेवलंय आणि ही धुवून घेतली डाळ आपण गरम पाण्यात आणि आता काय करायचं? हा, आता डाळ घातली आहे। ते आता याचा पूर्ण अशी उकळी आली की साईडनी फेस येतो, हा फेस आपण काढून घेणार आहे, म्हणजे ते उतू जात नाहीये। म्हणजे ज्या पद्धतीने दुधावर साय आली आणि त्यातली वाफ बाहेर जायला वेळ नाही मिळाला की दूध उतू जातं, त्याच पद्धतीने यावर जर फेस आला आणि त्यातून वाफ बाहेर जायला जागा नाही मिळाली की उतू जातं। आता काय करायचं? त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकणार आहे आणि तेल, आणि एवढं बस, थोडं तेल। हो, याने काय होतं? याने पटकन शिजते डाळ तेलाच्या याने। डाळ, पुरणाची डाळ जर पटकन शिजवायची असेल तर तेल घालायचं चमचावर, हे पण त्यामागचं एक शास्त्र आहे। हे किती अर्धा तास लागेल? अर्धा तास लागेल ही डाळ शिजायला। आणि ह्याचं छान लागतं पुरण असे डाळ शिजवले की। आपण कसं कुकरमध्ये ह्याच्यामध्ये घाईमध्ये आपण असंच करतो ना, पण याची चव आणि कुकरमधली चव वेगळी लागते। आणि डाळ शिजते आपली, आम्ही आतमध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे, तोवर आपण कणिक मळून। आता हे पुरणाच्या पोळीची कणिक आहे ना, त्यामध्ये थोडंसं मीठ रोजच्या पोळीपेक्षा जास्त टाकायचं, पोळी फुटत नाही। केवढ्या टिप्स आहेत, हे मला पण नव्हतं माहिती। ऐक, हे एक मिक्स करून घ्यायचं। ते मीठ मिक्स झालं की आपण आता हे कणिक भिजवून घेणार आहे। थोडी सैल मळायची आपल्या पोळ्यांपेक्षा, आणि पाणी एकदम नाही टाकायचं, पाणी लागेल तसं टाकत जायचं। हे एवढी सैल कणिक भिजवून घ्यायची। ही अशी सैल भिजली की मग तेल टाकायचं, एक अर्धी वाटी तरी तेल लागतं याला। कणिक छान अशी आता हे पीठ चांगलं आपलं छान मळून झालेलं आहे। पीठ कसं मळलं ते बघा, आपल्या पोळी एवढं लूज असं ठेवायचं असतं। ते थोडी सैलसर कणिक कायम मळावी पुरणपोळीसाठी। सुगरणीने कणिक का कशी तिंबली पाहिजे तुम्ही बघा। परत एक कण पण तुम्हाला दिसणार नाही पिठाचं। आता काय करू? आता डाळ शिजली की नाही कशी बघायची असते बघा। हे एकदम अशी मऊसूत आपण यातलं पाणी निथळून घेणार आहोत। आणि हे जे पाणी आहे जे आपण डाळीतलं निथळून घेतो, हे पाणी म्हणजे आपला कट। आता हे कटचं पाणी काढलेलं इथे आहे, आणि त्याचसोबत इथे ही डाळ आम्ही कढईमध्ये काढून घेतली आहे। सो आईच्या म्हणण्यानुसार ही अशी चेपून घ्यायची, गरम ह्याच्यातच बारीक करून घ्यायची। मला चेपतेस याने चेप, म्हणजे ती छान चेपली जाईल। नाही ग, आता ही डाळ चांगली शिजून झालेली आहे मऊसूत। आणि ही परत आपण चाळणीतनं काढली ना की परत जरा 5 मिनिटं गॅसवर अशी हे मॅश करून घ्यायची। बघा तुम्ही पुरण डाळ दिसते का तुम्हाला ह्याच्यात? आता डाळ हलकीशी आम्ही मॅश करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण प्रमाण सांगते, तुम्ही जेवढी डाळ घेतली, तुमचं जे प्रमाण असेल वाटी काही भांडे, तेवढी डाळ आणि तेवढाच गूळ घ्यायचा। तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर थोडा जास्त टाका। सो जितकी डाळ आहे तितकाच गूळ घेतला। आणि आता चटका द्यायचा गुळाला। गुळाला नाही, डाळीला चटका द्यायचा, मला नाही। नाही तर तुम्ही अर्धा गुळ आणि अर्धी साखर पण वापरू शकता, ते छान लागतं पुरण। आपण छान असा चटका दिलेला आहे। हे झालं कसं ओळखायचं? तर हे साईडने आपलं ना हे सुटायला लागतं, डाळ सुटायला लागते। हो, आणि हे ना ओव्हर कुक नाही करायचं, नाहीतर काय होतं, वाटलं नाही जात। आता काय करायचं? आता चिमूटभर मीठ टाक, थोडंसं चवीला थोडं मीठ टाकलंय, त्याने चव चांगली लागते।
सुंठ पावडर टाक, थोडी सुंठ पावडर आहे, वेलची पावडर आहे आणि थोडंसं जायफळ आहे. आता जायफळ पुढे चिमूटभर जायफळ आणि साजूक तूप आणि 1 चमचा साजूक तूप, कारण पुरण छान असं मऊ राहतं तुपामुळं. खूप घालायचं नाही का? अगदी थोडं. एकच. वेलची पूड, जायफळ, सुंठ पावडर. चा मस्त सुवास येतोय. आता हे थंड झालं की आपण वरवंट्या पाट्यावर वाटणार आहे. वरवंटा पाटा आणलेला आहे आणि तिला वरवंट्या पाट्यावरचीच पोळी फार आवडते लहानपणापासून, म्हणून आज मी त्या वरवंटा पाट्यावरच करणार आहे पुरण. खायला आवडते. आता आम्ही इथे जय्यत तयारीनुसार सज्ज झालेलो आहोत. इथे आहे पाटा, वरवंटा. आता डाळ घ्यायची. सो कायम पाटा वरवंटावर वाटताना मध्यभागी काही ठेवायचं नाही, अलीकडे ठेवायचं जितकं शक्य असेल तितकं, आणि वाटून वाटून जे वाटलं जातं ते वाटण्याचं पुढे येतं. आणि इथे पुरण वाटून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मऊसूत मेण्यासारखं मऊ झालेलं आहे पुरण. आणि त्याची कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे. खूप सैलही नाही आहे आणि खूप पचपचित पण नाही आहे आणि कोरडही नाही आहे. तर कणिक पुन्हा एकदा आईने व्यवस्थित तिंबून घेतलेली आहे. आता काय करायचं? आता याचे एक थोडासा गोळा घ्यायचा, कणिक थोडी घ्यायची आणि पुरण जास्त घालायचं, म्हणजे पोळी छान लागते. उंडा करून घेते आई. हो. पुरण बघा, कणिक थोडीच घेतली मी, आणि जितकी भरलेली पोळी असेल ती खायला छान लागते. आता काय? तर पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटताना कडेकडेने घ्यायची असते, मध्ये अजिबात लाटून घ्यायची नाही, म्हणजे पोळी फुटत नाही. अशी मस्तपैकी सरसरीत पोळी लाटून घ्यायची. आणि आता पोळी मस्तपैकी भाजून घेतो आहेत इंडक्शनवर. हां, पोळी तव्यात टाकली ना तर उलटण्याने न करता पहिले ती हाताने करून घ्यायची, म्हणजे पोळी फाटत नाही. फुगतीये पोळी बघा. क्या बात आहे. इथे जरा आता उलटण्याने केलं तरी चालतं. तूप घालू? हो, तूप घाला. तुम्हाला तेल चालत असेल तेल घाला. आता उलटवून घेऊयात. आणि पुरणपोळी अशी आपली मस्तपैकी तयार आहे. आता एक पोळी आहे ना मी तुम्हाला घरच्या तव्यावर अशी करून दाखवते. क्या बात आहे. खमंग खरपूस अशी पुरणपोळी तयार आहे. पोळा विशेष पाटा वरवंट्यावरची पुरणपोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम हरभरा डाळ, पाव चमचा हळद, 1 चमचा तेल, 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, तेल, 250 ग्रॅम गूळ, पाव चमचा सुंठपूड, अर्धा चमचा वेलची पूड, जायफळाची पूड, साजूक तूप. स्वच्छ धुवून घेतलेली चणा डाळ गरम पाण्यात शिजवून घ्यायची. अशा पद्धतीने वर येणारा फेस काढून घ्यायचा आणि यात हळद आणि तेल घालायचं. आता गव्हाच्या पिठात मीठ मिसळून घेत याचा सैलसर गोळा मळायचा आणि वर तेल घालत ही कणिक मळून घ्यायची आणि डाळीतलं पाणी निथळून घेत अशा पद्धतीने मॅश करायची आणि यात गूळ घालायचा आणि शिजवायची. आता यात मीठ, सुंठ पावडर, वेलची पूड, जायफळ पूड आणि तूप घालायचं आणि पाटा वरवंट्यावर हे वाटून घ्यायचं. आता कणकेच्या गोळ्यात पुरण भरायचं आणि पोळी लाटायची आणि दोन्ही बाजूंनी तूप लावत खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली पोळा विशेष पाटा वरवंट्यावरची पुरणपोळी तयार.
पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक आज आपण बघणार आहोत आणि 25 जणांच्या प्रमाणात कसं बनवायचं याचे सगळे व्यवस्थित मेजरमेंट्स आपल्याला या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. आता 25 जण म्हणजे लहान आणि मोठे मिळून 25 जण आहे, म्हणून मी इथे ही चणा डाळ घेतली. ही डाळ 1.25 किलोच्या प्रमाणात मी घालणार आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.